Hello students, welcome in the last lecture of some basic concepts of chemistry. This is our last lecture for a chapter of some basic concepts of chemistry, that is lecture number 15. आपण हे जे 15वं लेक्चर घेतोय हे सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री या चॅप्टरचं सर्वात शेवटचं लेक्चर आहे की ज्यामध्ये आपण आणखी काही प्रॉब्लेम घेणार आहोत. 3 प्रॉब्लेम घेणार आहे. प्रॉब्लेम नंबर एच, प्रॉब्लेम नंबर एन आणि प्रॉब्लेम नंबर ओ. पुस्तकामध्ये जो क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे त्याच्यामधले हे 3 प्रॉब्लेम एच, एन आणि ओ असे 3 प्रॉब्लेम आपण या ठिकाणी बघणार आहे क्वेश्चन नंबर 4 मधले. तत्पूर्वी काही सूचना देतोय मी, त्या सूचना व्यवस्थित फॉलो करायच्यात बरं का. इथं प्रॉब्लेम नंबर जे, त्याच्यानंतर प्रॉब्लेम नंबर एल आणि प्रॉब्लेम नंबर आर हे 3 प्रॉब्लेम आपल्या अभ्यासक्रमात नाहीत. हे 3 प्रॉब्लेम डिलीटेड आहेत. डिलीटेड जे, एल आणि आर हे 3 प्रॉब्लेम डिलीटेड आहेत. त्यामुळे या 3 प्रॉब्लेमला एनर्जी खर्च घालू नका. त्याच्यावरती या प्रकारचे प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये असणार नाहीत. जे, एल आणि आर या 3 प्रकारचे प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये असणार नाहीत. त्यामुळं त्या प्रकारचे प्रश्न सोडवण्यामध्ये एनर्जी किंवा वेळ वाया घालवू नका. आता मात्र इथं एवढे 3 प्रॉब्लेम मी शेवटचे सोडून देणार आहे आणि राहिलेले जेवढे काही प्रॉब्लेम आहेत ते सगळे तुम्ही सोडवायचे आहेत. राहिलेले जे 4-5 प्रॉब्लेम असतील ते तुम्ही सोडवायचे आहेत, हे लक्षात घ्या. सो लेट अस सी इट वन बाय वन. प्रॉब्लेम नंबर एच, कन्व्हर्ट द फॉलोइंग डिग्री सेल्सिअस टेम्परेचर टू डिग्री फॅरनहाइट. 2 प्रॉब्लेम दिले त्याच्यामध्ये. एक दिले 40 डिग्री सेल्सिअस आणि दुसरं दिलेलं आहे 30 डिग्री सेल्सिअस. तर ह्या 40 सेल्सिअसचं कन्व्हर्जन फॅरनहाइटमध्ये करायचं, पुन्हा 30 सेल्सिअसचं कन्व्हर्जन फॅरनहाइटमध्ये करायचं आहे. तो प्रॉब्लेम मी सोडवून देतो. सोल्युशन. नेहमीच आपण राईट हँड साईड कॉर्नरला काय लिहित असतो? गिव्हन डाटा. तो लिहायचा बरं का. गिव्हन डाटा डिग्री सेल्सिअस दिलेला आहे आणि फॅरनहाइटमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे, हे गिव्हन डाटामध्ये लिहायचं आहे. एसाठी गिव्हन डाटा काय आहे? डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 40 आणि डिग्री फॅरनहाइट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, म्हणजे फॅरनहाइटमध्ये त्याचं कन्व्हर्जन करायचं आहे. तर तो फॉर्म्युला काय असतो? फॅरनहाइट इज इक्वल टू 9/5 इंटू डिग्री सेल्सिअस प्लस 32. इथं सबस्टिट्यूशन करायचं आणि आन्सर काढायचं. एफ इज इक्वल टू 9/5 डिग्री सेल्सिअस किती आहे? 40 प्लस 32. हे आपण बहुधा एक वेळेस सोडून बघितलेलं आहे. 5 8 जार 40, 9 8 जार 72 प्लस 32. सो फॅरनहाइट विल बी इक्वल टू 104. म्हणजे सेल्सिअस जर 40 दिलेला असेल तर फॅरनहाइटमध्ये किती आन्सर येतं त्याचं? 104. हे फॅरनहाइटमध्ये येतं आहे. एक वेळेस आपण हे कॅल्क्युलेशन बघितलेले आहेत, तरी पुन्हा एकदा चॅप्टरच्या शेवटी दिलेलं आहे म्हणून मी हे सोडवून देतो आहे. तुम्हाला या प्रकारचे प्रॉब्लेम्स जमायलाच पाहिजेत. एवढं प्रॅक्टिस केलं आहे आपण की हे प्रॉब्लेम तुम्हाला सहजासहजी जमायला पाहिजेत. बी, आणखी एक तिथं दिलेलं आहे डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 30 आणि फॅरनहाइट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. म्हणजे 30 डिग्री सेल्सिअसचं फॅरनहाइटमध्ये आपल्याला कन्व्हर्जन करायला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर ते सुद्धा आपल्याला जमेल, सहजासहजी जमायलाच पाहिजे. हा फॉर्म्युला आहे. फॅरनहाइट इज इक्वल टू 9/5 डिग्री सेल्सिअस प्लस 32. 9/5 इंटू डिग्री सेल्सिअस प्लस 32. सबस्टिट्यूशन करायचं. 9/5 मल्टिप्लाइड बाय 30 प्लस 32. सो दिस इज 5 6 जार 30, 9 6 जार 54, 5 6 30 आणि पुन्हा 9 6 54. 9 6 जार 54 प्लस 32. सो इट इज इक्वल टू 4 2 6 अँड 8 86 फॅरनहाइट. हे आपण सोडवून बघितलेलं आहे ऑलरेडी. हे आन्सर्स काढून झालेले आहेत आहे. परंतु सर्वात शेवटी मी पुन्हा एकदा ते सांगतो आहे की चॅप्टर संपल्याच्या नंतर तो ॲप्लाय करता यायला पाहिजे.
म्हणून त्यांनी या ठिकाणी प्रॉब्लेम एच दिलेला होता. त्यानुसार याचं सोल्युशन बघितलेलं आहे आपण. आणखी काही वेगवेगळी टेम्परेचर घेऊन तुम्ही प्रॅक्टिस करा. या प्रकारचे कॅल्क्युलेशन जमायला पाहिजेत. याच्या उलटसुद्धा, उलट म्हणजे काय, फॅरनाईट दिलं तर सेल्सिअसमध्ये कन्व्हर्जन करायलासुद्धा जमायला पाहिजे. ते सुद्धा तुम्हाला जमायला पाहिजे असं लक्षामध्ये घ्यायचं आहे. म्हणून सर्वांनी या प्रकारचं प्रॅक्टिस करायचं आहे. कारण हे आपलं आता या चॅप्टरचं शेवटचं लेक्चर आहे. प्रॉब्लेमचं हे शेवटचं लेक्चर आहे. दुसरा प्रॉब्लेम काय आहे? दुसरा प्रॉब्लेम बघा, प्रॉब्लेम नंबर N. तिथं काय म्हटलेलं आहे? कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड MgO, मॅग्नेशियम ऑक्साईड MgO इन नंबर 1 80 ग्रॅम. पुन्हा दोन प्रॉब्लेम दिले तिथं. मॅग्नेशियम ऑक्साईड 80 ग्रॅम दिलं तर किती नंबर ऑफ मोल, आणि दुसरा 10 ग्रॅम. जर मॅग्नेशियम ऑक्साईड 10 ग्रॅम दिलं, 10 ग्रॅम ऑफ कंपाऊंड 10 ग्रॅम दिलं तर किती नंबर ऑफ मोल्स आहेत हे कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. म्हणजे दोन प्रॉब्लेम आहेत तिथं सुद्धा. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड MgO इन 80 ग्रॅम अँड 10 ग्रॅम ऑफ कंपाऊंड. म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड जर 80 ग्रॅम घेतलं तर त्याच्यामध्ये किती मोल असतील, किंवा मॅग्नेशियम ऑक्साईड जर 10 ग्रॅम घेतलं तर त्यामध्ये किती मोल्स असतील हे कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. त्यासाठी मॅग्नेशियमचं आणि ऑक्सिजनचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास दिलेलं आहे. ॲव्हरेज ॲटॉमिक मास, त्यावरून मोलार मास आपल्याला काढता येतं. बघा, मोलार मास म्हणजे काय असतं, आत्ताच काढून बघितलं होतं आपण मॅग्नेशियम ऑक्साईडचं, त्यानुसार काढता येईल. हा सॉल्ट आहे, त्यामुळे आपण याला फक्त फॉर्म्युला मास म्हणणार आहे. बेरीज असते, व्हेरी सिम्पल. ॲडिशन करायचं आहे आणि फॉर्म्युला मास मॅग्नेशियम ऑक्साईडचं काढायचं, आणि त्याच्यावरून मग काय काढायचं आहे, नंबर ऑफ मोल्स. बघा याचं सोल्युशन खूप सोपा प्रॉब्लेम आहे बरं का हा. अगोदर गिव्हन डाटा बघा, गिव्हन डाटा काय काय आहे बरं इथं. गिव्हन डाटा काय काय दिले? मास ऑफ MgO 80. पहिलं मास कशाचं? मास ऑफ MgO 80 ग्रॅम. आणखी एक काय दिले? मास ऑफ MgO दुसरं दिलेलं आहे 10 ग्रॅम. 10 ग्रॅम एकदा दिले, 80 ग्रॅम एकदा दिले. आणि काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे? कॅल्क्युलेट दी नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणि ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस सुद्धा दिलेले आहेत, तेही लिहितोय मी इथं. ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ मॅग्नेशियम 24 आणि ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन 16 हे दिलेलं आहे. त्या ॲव्हरेज ॲटॉमिक मासवरून अगोदर काय काढायचं? मोलार मास. हा सॉल्ट असल्यामुळे त्याला काय म्हटलं जातं आपल्याला माहिती आहे, कटायन आणि ॲनायन असल्यामुळे याच्यामध्ये याला काय म्हणायचं? फॉर्म्युला मास किंवा मोलार मास म्हणतोय मी. मग हे मोलार मास ऑफ MgO इज इक्वल टू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ Mg प्लस नंबर ऑफ ॲटम्स ऑफ Mg. आत्ताच काढलं होतं ना आपण, कशाचं काढून दाखवलं होतं मी तुम्हाला? ग्लुकोजचं. त्यानुसार डायरेक्टली सबस्टिट्यूशन करतो इथं. ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ Mg 24 इंटू नंबर ऑफ ॲटम्स ऑफ Mg किती आहे ते? 1 प्लस ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन 16 इंटू number of atoms of oxygen 1. So this is 24, this is 16, so it is equal to 40. ॲव्हरेज ॲटॉमिक मास दोघांचं माहिती आहे, त्याच्यावरून मोलार मास ऑफ MgO मॅग्नेशियम ऑक्साईडचं मोलार मास किती येतं आहे? 40. आणि मग आता आपल्याला नंबर ऑफ मोल्स काढणं खूप सोपं आहे. काय इक्वेशन बघितलेलं आहे ते? इक्वेशन असं आहे बघा, आठवत असेल तर, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास इन ग्रॅम डिवायडेड बाय काय असतं खाली? मोलार मास.
आता हे मोलार मास माहिती आहे आपल्याला 40, मास इन ग्रॅम दिलेलं आहे, एकदा दिलं आहे 80, दुसऱ्यांदा दिलेलं आहे 10, तर आपल्याला नंबर ऑफ मोल्स काढता येतील. मग अगोदर पहिलं उत्तर काढून दाखवतो. पहिल्यामध्ये नंबर ऑफ मोल्स ऑफ MgO इज इक्वल टू मास इन ग्रॅम डिवायडेड बाय मोलार मास. मास इन ग्रॅम किती दिलेलं आहे 80 डिवायडेड बाय मोलार मास 40, म्हणजे किती आले नंबर ऑफ मोल्स. देअरफॉर नंबर ऑफ मोल्स विल बी इक्वल टू 2. व्हेरी सिम्पल. फक्त इथं काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला, हे कॅल्क्युलेट करायचं आहे. ॲव्हरेज ॲटॉमिक मास जे दिलेलं आहे त्याच्यावरून मोलार मास कॅल्क्युलेट करायचं आणि मग नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला माहिती असायला पाहिजे. तो असतो मास इन ग्रॅम डिवायडेड बाय मोलार मास. सबस्टिट्यूशन केलं की पटकन ॲन्सर काढता येईल. व्हेरी सिम्पल. दुसऱ्यामध्ये मास ऑफ मॅग्नेशियम दिलेलं आहे 10 ग्रॅम. किती दिले हे मास इन ग्रॅम 10, मोलार मास माहितीच आहे 40, तर नंबर ऑफ मोल्स काढता येतील. दुसरं कॅल्क्युलेशन, नंबर ऑफ मोल्स ऑफ MgO इज इक्वल टू 10/40. 10/40 हे सोडवायचं आहे, म्हणजेच काय येतं आहे 1/4, आणि 1/4 म्हणजेच किती असतं, नंबर ऑफ मोल्स विल बी इक्वल टू 0.25. 1/4 म्हणजे 0.25. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. बघा तिथं दिलेलं होतं, कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे नंबर ऑफ मोल्स. त्यासाठी एकदा 80 मास दिलेला आहे, एकदा 10 दिलेलं आहे. ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस दिलेले आहेत. ॲव्हरेज ॲटॉमिक मासेसवरून आपल्याला मोलार मास काढता येतं किंवा फॉर्म्युला मास म्हणायचं याला. आणि मग नंबर ऑफ मोल काढण्याचा हा फॉर्म्युला जर माहिती असेल तर फक्त सबस्टिट्यूशन करायचं 80/40 किंवा 10/40 आणि त्याच्यावरून नंबर ऑफ मोल्स सहजासहजी काढता येतील. आणखी एक तिसरा प्रॉब्लेम लिहिला आहे, तोही महत्त्वाचा आहे. बघा हा शेवटचा प्रॉब्लेम आता मी सोडवून देतोय. राहिलेले सगळे प्रॉब्लेम तुम्ही होमवर्क म्हणून सोडवायचे आहेत. सर्वांनी राहिलेले प्रॉब्लेम सोडवायचे, ते त्याचं प्रॅक्टिस करायचंच आहे. जर मी इथं आणखी 100 प्रॉब्लेम सोडवून दिले आणि तुम्ही काहीच नाही केलं तर त्याचा उपयोग होणारच नाही. म्हणून तुम्हीसुद्धा प्रॉब्लेम सोडवणं गरजेचं आहे. त्यामुळे राहिलेले प्रॉब्लेम तुम्ही सोडवायचे. ते तसंच थिअरीचं आम्ही असाइनमेंट दिलेले आहे बघा, ते असाइनमेंटसुद्धा लिहून काढायचे आहे. त्याच्यापुढं व्हॉट इज व्हॉल्यूम ऑफ CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड ऑक्युपाईंग बाय 5 मोल्स अँड 0.5 मोल्स ऑफ CO2 गॅस मेजर्ड ॲट STP स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. याचं सोल्युशन सांगतो. हे सुद्धा खूप सोपं आहे. पुन्हा एकदा गिव्हन डाटा काय काय दिले बघा. कार्बन डायऑक्साईड, व्हॉट इज व्हॉल्यूम ऑफ कार्बन डायऑक्साईड ऑक्युपाईंग बाय 5 मोल्स म्हणजे मोल्स ऑफ CO2 दिलेले आहेत. नंबर ऑफ मोल्स ऑफ CO2 इज इक्वल टू 5. आणि दुसरं दिलेलं आहे तसंच नंबर ऑफ मोल्स ऑफ CO2 इज इक्वल टू 0.5. एकदा 5 मोल आणि एकदा 0.5 मोल ॲट स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. तर काय कॅल्क्युलेट करायचे त्याचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. म्हणजे 2 वेळा इथं आपल्याला व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करता येईल. ॲट STP स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर, टेम्परेचर किती असतं 0 डिग्री सेल्सिअस किंवा 273 केल्विन. प्रेशर किती असतं 1 ॲटमॉस्फिअर, त्याला STP म्हणायचं. आणि त्या कंडिशनला नंबर ऑफ मोल्स 2 वेळा वेगवेगळे दिलेले आहेत, तर 2 वेळा व्हॉल्यूम काय येईल हे कॅल्क्युलेट करायचं आहे. आता पहिलं ॲन्सर मी काढून दाखवतो. आपण बघितलेलं आहे मोल्स अँड गॅसेस, शेवटचा भाग बरं का या चॅप्टरमधला. मोल्स अँड गॅसेस, तिथं मी असं सांगितलं होतं 1 मोल ऑफ एनी गॅस म्हणजे 1 मोल ऑफ CO2 गॅस ऑल्सो इज इक्वल टू 22.4 डेसिमीटर क्यूब. 1 मोल कोणताही गॅस असेल तर तो किती असतो 5 मोल. मग 1 मोल CO2
1 मोल कोणताही गॅस असेल तरी तो किती असतो 22.4 डेसिमीटर क्यूब. म्हणजेच 1 मोल CO2 सुद्धा तेवढाच आहे. 1 मोल CO2 जर एवढा आहे तर 5 मोल CO2 याचं व्हॉल्यूम किती हे कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. एक्स डेसिमीटर क्यूब म्हणायचं. एक्स डेसिमीटर क्यूब कसं सोडवणार? डुईंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 मोलचं 22.4 तर 5 मोलचं किती एक्स डेसिमीटर क्यूब. डुईंग क्रॉस मल्टिप्लिकेशन इट इज 22.4 मल्टिप्लाइड बाय 5 डेसिमीटर क्यूब. जर गुणाकार केला हा 5 4 जार 20, 2 इज कॅरीड, 5 2 जार 10, 5 4 जार 20, 2 is carried, 5 2 जार 10 plus 2, 12, 5 2 जार 10 plus 1, 112 डेसिमीटर क्यूब. लक्षात येतं आहे का? एका मोलचं एवढं व्हॉल्यूम आहे एस टी पीला, तर 5 मोलचं ह्याच्या 5 पट, म्हणजे फक्त याला 5ने मल्टिप्लाय करायचं. ते समजलं पाहिजे आपल्याला. फक्त कोणतं समीकरण वापरायचं आहे ते समजलं पाहिजे. प्रॉब्लेम्स खूप सोपे आहेत, कॅल्क्युलेशन खूप सोपं आहे, परंतु काय करायचं आहे तो बेसिक कन्सेप्ट समजला पाहिजे. तसंच दुसरं नंबर ऑफ मोल्स ऑफ CO2 दिलेलं आहे. दुसरं कॅल्क्युलेशन सांगतो पुन्हा तेच. 1 मोल ऑफ CO2 इज इक्वल टू 22.4 डेसिमीटर क्यूब. जर एवढा असेल तर 0.5 मोल ऑफ CO2 इज इक्वल टू हाऊ मेनी डेसिमीटर क्यूब. बघा 1 मोलचं 22.4 तर 0.5 म्हणजे किती? हाफ. म्हणजे याच्यासुद्धा हाफ होईल 11.2. एका मोलचं 22.4 तर 0.5 म्हणजे हाफचं किती होणार आहे? याचे हाफ म्हणजे 11.2. ते फक्त सोडवून बघायचं येते का तेवढं. जर याला एक्स म्हटलं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून, एक्स इज इक्वल टू 22.4 मल्टिप्लाइड बाय 0.5. आत्ताच आपण इथं गुणाकार केलेला आहे, 1 से 12 आलेला होता, परंतु हे 5 होतं. त्याच्याऐवजी काय आहे 0.5, म्हणजे 1 डेसिमल आणखी लेफ्ट साईडला येईल. 11.2 डेसिमीटर क्यूब. 11.2 डेसिमीटर क्यूब. अशा प्रकारे जेवढे प्रॉब्लेम्स वेगवेगळ्या प्रकारचे घेता येणं शक्य आहे ते सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम मी इथं घेतलेले आहेत. सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम आपण या ठिकाणी कव्हर केले आहेत. तरीसुद्धा वेगवेगळी पुस्तकं बघून किंवा पुस्तकामधले राहिले आणखी काही प्रॉब्लेम सोडवून तुम्ही मनाने काही प्रॉब्लेम क्रिएट करून हे प्रॉब्लेम जास्तीत जास्त सोडवण्याचं प्रॅक्टिस करा, म्हणजे परीक्षेमध्ये अडचणी येणार नाहीत. या ठिकाणी हा चॅप्टर संपलेला आहे. पुढच्या लेक्चरच्या वेळेला आपण नवीन चॅप्टर म्हणजे स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा सुरू करणार आहोत.